तीर्थास्पदं शिवकिञ्चिनुतं शरण्यं भृत्यादिहं प्रणतपादभवाब्धिपूतं वन्दे चरणारविन्दम् वंशीभूषितकरा नवनीतदामा पीताम्बरा करुणबिम्बपरागोस्ता पूर्णेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम पुए इनके पदवंदन कीजे नासे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदीप्रहेशं विधिन्द्रादिदेवैकदास्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानेवकारा पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय। साधक हृदय श्री गुरुदेव नाना महाराज की जय। जय जय श्री आर्य शाह, जय जय श्री सीताराम। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा यांचा 725वा संजीवन समाधी सोहळा आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण त्या माऊलींची कृपा आपल्यावरती व्हावी याकरिता या पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर ज्ञानोबारायांच्या या पुण्यभूमीमध्ये एकत्रित आलेलो आहोत। मागील 4 दिवसापासून आपण ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार करतोय। हे अलौकिक दिव्य चरित्र आपण आजपर्यंत हृदयामध्ये साठवलेलं आहे। आजचा हा 5वा दिवस आपण सर्वजण ज्यांच्या कृपेने
या अलंकापुरीमध्ये आपण एकत्रित येतोय त्या सर्व भावंडांच्या मूर्ती आपल्या हृदयामध्ये स्थापित करूया. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान 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 निवृत्तीनाथ ज्ञानदेव
चरित्र निरूपणाच्या माध्यमातून आपण हा जो उपक्रम चालू केला आहे, आपण सर्वांनी ज्ञानोबारायांच्या चरित्राचा अनुभव घेतला. आज आमचे परममित्र केदारेश्वर माऊली यांचं सानिध्य आपल्याला लाभलंय. महाराज, तुमचं प्रेम असंच आमच्यावरती असावं. आपण ज्ञानोबारायांच्या पूर्वजांपासून ते ज्ञानोबारायांनी भावंडांचा जन्म, त्यांच्यावरती गुरूंची कृपा, त्यानंतर आळंदी ग्रामस्थांच्या सांगण्यावरून शुद्धीपत्र घेण्याकरता पैठण क्षेत्री जाणं, तिथं पितरांना जेवायला बोलवणं, त्यानंतर सच्चिदानंद बाबांना जिवंत करणं, ज्ञानेश्वरीचं लिखाण, मग आळंदीला येणं, विसोबा खेचरांचा उद्धार, त्यांना संतपद प्राप्त करून देण्याकरता अनुग्रह करणं, हे सर्व आपण पाहिलं. विसोबांना अनुग्रह दिल्याच्या नंतर आपण अगोदर जे बघितलं होतं, पुंतांब्याला जेव्हा ज्ञानोबाराय भावंड गेले होते आणि त्यांनी तिथं मेलेले माणसं जिवंत केले. आता ते तिथे समाधिस्थ असलेले चांगदेव महाराज जेव्हा समाधीतून उठले आणि त्यांचा जो क्रम होता, त्यांनी आवाज दिला, कोणी आहेत का इथे? पण त्यांना कुणाचाच आवाज आला. आणि मग शिष्यांना विचारायला लागले, का रे यावेळेस म्हणे पंचकृषीमध्ये कोणी मरण पावलं का नाही? ते म्हणे महाराज ठीक लागला होता. मग काय झालं तरी काय? म्हणे महाराज एक 8-10 वर्षाचं एक मुलगी होती आणि तिने म्हणे हे सर्व जिवंत करून टाकलेलं. आश्चर्य वाटलं. म्हणजे किती जण होते? म्हणजे 4 जण होते आणि सगळे दिव्य होते, तेजस्वी होते. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर स्वतः भगवानच अवतार घेऊन या मृत्यू लोकांमध्ये आले की काय असं वाटत होतं. आता चांगदेवांविषयी आपण अनेक कथा ऐकलेल्या. बऱ्याच वेळा तर चांगदेवांना हीन दृष्टीनेच पाहिलं जातं. पण चांगदेव हे कोण होते? तर चांगदेव हे मागच्या जन्मीचे इंद्र होते आणि त्यांनी ह्या मृत्यू लोकांमध्ये येऊन खरं तर अशी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर त्यांनी 14 वेळा 1400 वर्ष 14 वेळा मृत्यूवरती मात दिली. एवढी ताकद त्यांच्यामध्ये त्यांच्या तपसामर्थ्याने आली. पण जेव्हा त्यांनी ऐकलं की एवढ्या शक्ती करता जर मला एवढे वर्ष तप करावं लागलं, तर मग हे छोट्या छोटे वयाने असलेले जे कोणी बालक माझ्याकडे आले होते त्यांचा अधिकार किती मोठा असेल. आणि चांगदेवांना नेहमी एक खंत होती, त्यांनी जरी सिद्धी प्राप्त केलेल्या असल्या तरी त्यांना गुरूंचा अनुग्रह झालेला नव्हता. त्यांनी असा विचार केला की ज्या अर्थी यांनी मृत व्यक्तींना जिवंत केलं, त्या अर्थी यांचा अधिकार मोठा असला पाहिजे. मग आपण यांच्याकडनंच अनुग्रह घ्यावा असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि त्यांनी शिष्याकरवी एक कागद बोलवला आणि एक लेखनी बोलवली
आता लेखनी हातामध्ये घेतली खरी, पत्राला सुरुवात करावी, पण लिहावं काय? तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे, आणि आशीर्वाद लिहावा तर त्यांच्याकडनं गुरूंचा अनुग्रह घ्यायचा आहे, आपल्यापेक्षा अधिकाराने मोठे. त्यांना काही सुरुवातच करता आली नाही. शेवटी चांगदेवांनी ते कोरच्या कोर पत्र त्या शिष्याजवळ दिलं आणि सांगितलं की हे आळंदीला त्यांना नेऊन दे. आणि हा आतुरतेने वाट बघत बसलेला आहे. चांगदेव महाराज पुंतांब्याला आतुरतेने वाट बघतायत की कधी आणि काय निरोप येईल. इकडे त्यांचा शिष्य आळंदीला आला आणि ज्ञानोबाराईंकडे ते पत्र जेव्हा ते दिलं, हे चारही भावंड बसलेले आहेत, कोरा कागद आहे, कोरा कागद, काहीही लिहिलेलं नाही. निवृत्तीनाथांकडे ज्ञानोबाराईंनी ते कोरा कागद दिला, त्यांनी बघितला, मागून पुढून काहीच लिहिलेलं नाही. त्यानंतर सोपानदेवांकडे तो कागद दिला, तिथे बघताय तर त्याच्यावरती पण काहीच लिहिलेलं नाही, ते पण हसायला लागले. मुक्ताईंकडे दिला, मुक्ताईंनी त्याचं अवलोकन केलं आणि मुक्ताई म्हणायला लागल्या, दादा हा 1400 वर्ष जिवंत राहिला पण अजून कोराच्या कोराच आहे. म्हणे दादा आपल्याला ह्याला काहीतरी आता उपदेश लिहून द्यायला पाहिजे. ज्ञानोबाराय हसले, म्हणे मुक्ता बरं झालं तो कोराच आहे, याच्यावर काही लिहिता तरी. तसं संतांकडे आपण जात असताना कोरच जायला पाहिजे. आपल्या बुद्धीने आपल्या अनुभवांनी प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञानाचा अहंकार घेऊन जर तुम्ही त्या गुरुकडे जात असाल आणि तुमच्याकडे असलेल्या अनुभवाने जर तुम्ही त्यांना ते त्या मापात त्या तागड्यात जर तोलत असाल तर ते आपल्याकडून शक्य नाही. म्हणून गुरुकडे जात असताना कोरं जायचं. ज्ञानोबारायांनी हे जाणलं आणि ज्ञानोबारायांनी 75 ओव्या त्या कागदावरती लिहून दिल्या. 65 ओव्या त्या कागदावरती लिहून दिल्या आणि त्या 65 ओव्या त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. आणि ते पत्र घेऊन तो शिष्य पुन्हा पुंतांब्याला गेला आणि पुंतांब्याला जाऊन महाराजांच्या हातात दिला तो कागद. महाराजांनी बघितलं, स्वस्ती श्री वटेषु. जसं वाचायला सुरुवात केली त्यांना एकाही शब्दाचा अर्थ कळाला नाही, एकही शब्द कळायला करत तयार नाही. त्यांना फार दुःख वाटलं. व्यर्थ आपण आपल्या या तपसामर्थ्यावरती अहंकार केलेला आहे. आता आपण त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटायला पाहिजे. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी, 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी, 'भेटावं पण सिद्धी
लावी पिसे कोण तया पुसे. त्यांना वेळ लागलं होतं, त्यांच्याकडे ज्या सिद्धी होत्या ना त्यांचा अहंकार काही जायला तयार नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांचा सगळा शिष्य समुदाय घेऊन आकाश मार्गाने यायला सुरुवात केली. आणि त्यांनी वाहन कोणतं निवडलं तर वाघ. आणि त्याला कंट्रोल करण्याकरता हातामध्ये त्यांनी नाग धरलेला आहे. आता दोन्ही हिंस्र प्राणी आहेत. आपण बघितलं तरी आपल्याला भीती वाटते. वाघ स्वप्नात जरी आला तरी घाम फुटतो. आणि शेतात गेल्याच्या नंतर रस्त्याने साधा साप जरी दिसला तरी माणूस तिथून पळायला लागतो. आणि ह्यांनी हे आपलं सामर्थ्य दाखवण्याकरता हे हिंस्र प्राणी निवडले आणि आकाश मार्गाने येत आहे. आळंदीमध्ये मुक्ताई, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका हे अंगणामध्ये बसलेले होते एका भिंतीवर. मुक्ताईनी वरती आकाशाकडे पाहिलं तर सगळं आकाश अंधारमय झालं. मुक्ताई म्हणजे दादा हे काय? अरे आपण चांगदेव जो म्हटलो होतो तो चांगदेव आपल्याला भेटण्याकरता येतो आणि वाघावरती बसून आहे. मग काय करायचं? मग आपल्यालाही सामोरं जावं लागेल, आपल्यालाही त्यांना भेटावं लागेल आणि त्यांचा असलेला जो अहंकार आहे तो कमी करावा लागेल. तो कसा करता येईल? ज्ञानोबारायांनी ज्या भिंतीवरती बसलेले होते त्या भिंतीलाच आज्ञा केली, भिंती चल, सर्प सर्प. लगेच ती भिंत पुढं सरकायला लागली. आणि ती भिंत जेव्हा उडायला लागली आणि त्या भिंतीवरतून बसून ज्ञानोबाराय चांगदेवांच्या समोर गेले. चांगदेवांनी जेव्हा त्यांना येताना पाहिलं, चांगदेवांना वाटलं आपण व्यर्थ ह्या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा आपल्याकडनं चूक झाली. त्यांना फार खजीर वाटलं. त्या वाघावरतून खाली उतरले आणि ज्ञानोबारायांना लोटांगण घातलं. आणि जेव्हा ज्ञानोबारायांना लोटांगण घातलं, ज्ञानोबारायांना म्हणले, ज्ञानोबाराय म्हणे मला पावन करून घ्या, माझं हे जीवन व्यर्थ वाया चाललंय. आपली आज्ञा आम्हाला जर असेल तर मी तुमचं शिष्यत्व पत्करू इच्छितो, आपण मला अनुग्रह द्यावा. तिथे ज्या ठिकाणी या सर्वांनी विश्रांती घेतली होती त्या वडाच्या खाली, त्याला विश्रांत वड असं म्हणतात. ज्ञानोबारायांनी त्याला अनुग्रह दिला नाही, कारण त्यांना माहिती होतं अजून बरंच काही बाकी आहे. आणि ज्ञानोबाराय तिथून मग आपल्या इकडे आले. आणि आता ह्यांचा शिष्य समुदाय बराच होता म्हणून ते गावाच्या बाहेर छावणी मांडून राहिले. आणि त्यांनी दररोज यावं ज्ञानोबारायांकडे आणि काकुळतीला येऊन म्हणावं, महाराज मला अनुग्रह द्या, आणि परत निराश होऊन परत जा. असे बरेच दिवस गेल्याच्या नंतर एक दिवस ज्ञानोबारायांनी असा विचार केला की हा मुमुक्ष आहे खरा, परंतु याचा अधिकार तेवढा नाही. ज्ञानोबाराय म्हणले काय काळजी नाही, तुम्ही एक काम करा म्हणले, तुम्हाला अनुग्रह देण्यासाठी योग्य दिवस आहे उद्या. तुम्ही उद्या या, पण त्या अनुग्रह देण्याच्या अगोदर एक नरबळी द्यावा लागेल, नरबळी द्यावा लागेल. आता चांगदेवांना वाटलं आपला एवढा मोठा शिष्य समुदाय आहे, एखादा तर तयार होईलच ना. चांगदेव मोठ्या आनंदात गेले की मला अनुग्रह मिळणार आहे. आणि तिथं त्यांचा जो शिष्य परिवार होता त्या सगळ्यांना म्हणाले, म्हणे उद्या उद्या माऊली मला अनुग्रह देणार आहे आणि फक्त एकच अडचण आहे, आता एक नर बळी द्यावा लागतो. आता तुमच्यापैकी कोणी होतंय का? सगळ्यांनी नकार दिला, गर्व हरत झाला.
कारण शिष्य हे केवळ खाण्यापुरतेच असतात हेच त्यांना कळलं. लक्षात अनेकदा आपण बघतो एखाद्या गुरुनी एखादं काम जर सांगितलं ना, तो महाराज म्हणतो मग तुमचे पाय कसे सोडू, आणि गुलाबजामची जर कोणतं काय जातो का तिकडे म्हणलं तर म्हणजे महाराज आपली आज्ञा कशी बोलतात. असे शिष्य नाही कामाचे. पुन्हा तिथून दुःखी होऊन आले. मुक्ताई माता स्नान करत होते आणि स्नान करत असताना जेव्हा चांगदेव तिथे आले आणि त्यांनी पाहिलं की स्नान करतायत मुक्ताई, त्यांना लाजल्यासारखं वाटलं आणि ते जायला लागले. मुक्ताईने म्हणलं कोण आहे रे? म्हणे चांगदेव आहे. मग का निघालायस? म्हणे तुझ्याच ठिकाणीचा जर भेदच गेला नसेल, तुझ्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेद आहे तर तू अधिकारी कसा? त्यानंतर त्याला फार लाजल्यासारखं वाटलं आणि मग ज्ञानोबारायांच्या चरणावरती लोटांगण घातलं. म्हणे देवा, माझं अहंकार, माझं अज्ञान मला कळालेलं आहे, तरी मला अनुग्रहित करा. ज्ञानोबारायांना कळालं की ह्यांच्या ठिकाणी असलेला जो मन, विक्षेप, आवरण ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं निघून गेलेलं आहे. तेव्हा ज्ञानोबारायांनी मुक्ताईंना सांगितलं की याला अनुग्रह करा. आणि मग मुक्ताईंनी चांगदेवाला अनुग्रह करा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आदो पतित, चांगदेव म्हणे आजी जन्मा आदो, 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 चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, म्हणे आजी जन्मा अशा पद्धतीने त्या चांगदेवांचं भाग्य उजळलं आणि तो संतांचा अनुग्रहित. इकडे जेव्हा ज्ञानोबारायांनी नेवासाला ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस ती ज्ञानेश्वरी त्यांनी सच्चिदानंद बाबांकडेच ठेवली. त्यांना सांगितलं की ह्याच्या 2 प्रती तयार करा आणि एक प्रत तुमच्याकडे ठेवा आणि एक आमच्याकडे पाठवा. तोपर्यंत ती प्रत तयार होऊन आळंदीला ज्ञानोबारायांकडे आणली. निवृत्तीनाथांनी जेव्हा ते ज्ञानेश्वरीची सगळी प्रत वाचली, म्हणजे आपण गीतेवरती टीका केली ज्ञानोबा, परंतु ती कुठला तरी आधार घेऊन झालेली आहे. आता तुम्हाला स्वयंस्फूर्तीने काहीतरी लिखाण करावं लागेल. तेव्हा ज्ञानोबारायांनी अभंग गाथेचं रचना केली. आणि हे सगळं करत असताना ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीचं निरूपण चालू केलं. सुरुवातीला घरामध्येच ज्ञानेश्वरीचं 4-5 जण असायचे आणि ज्ञानोबारायांचा प्रचार प्रसार जसा जसा पंचक्रोशीमध्ये वाढायला लागला तसं तसं लोक पण भरपूर यायला लागले.
ज्ञानेश्वरी आली आहे. आणि एक वेळ अशी आली की तिथे जागाच पुरायला तयार नाही. मग काय करावं? मग आळंदीपासून थोडस अंतरावर असलेलं एक जांभूळ वन होतं. त्या जांभूळ वनामध्ये ज्ञानोबारायांनी सर्वजण तिथे जाऊन बसायचे आणि ज्ञानोबाराय तिथे ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचे. या सर्व कालावधीमध्ये अनेक भक्त ज्ञानोबारायांकडे यायचे आणि कृतकृत्य व्हायचे. परंतु सरोली या गावी एक विमलानंद नावाचे मध्वाचार्यांचे शिष्य होते. मध्वाचार्य हे द्वैती आणि ज्ञानोबाराय हे अद्वैती. द्वैत आणि अद्वैत म्हणजे भगवंत आणि आपण यांच्यामध्ये वेगळेपण मानणारा ते द्वैती आणि भगवंत आणि मी वेगळा नाहीच आहे ते अद्वैत. ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान हे अद्वैत आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे. आणि द्वैती मध्वाचार्यांचे ते शिष्य त्यांनी चरोली ग्रामस्थांच्या त्या लोकांसमोर ज्ञानोबारायांना नेहमी अपमानित करावं, त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्याविषयी बोलावं असा प्रकार जेव्हा चालू होता त्या दिवशी मग त्या ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या जवळ बोलून काय उपयोग आहे तुमचा? तुम्ही एक काम करा ना, मला ज्ञानेश्वर महाराजांकडे जाऊन स्वतःच बोलून घ्या ना, तुमचं जे काही मत असेल. त्या दिवशी मग जेवण वगैरे करून विमलानंद आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये त्यांनी चौकशी केली. मग ज्ञानेश्वर महाराज जे ज्ञानेश्वरी सांगतात ते कुठे? ते म्हणे ते सध्या इथे नाही आहे. इथून एक अर्धा कोस दूरवरती एक जांभूळ वन आहे, तिथे बसून ते ज्ञानेश्वरी सांगताय. मग त्याचा पत्ता विचारला आणि विमानानंद त्या मार्गाने निघाले. आणि जेव्हा त्या जांभूळ वनामध्ये जाऊन विमानानंद पोहोचले आणि तिथे जेव्हा त्यांना तो चमत्कार पाहायला भेटला, मध्यभागी बसून स्वतः पितांबरधारी नारायण भगवान मध्ये सांगतायत आणि पुढे ऐकणारे श्रोते म्हणजे कोण? शुक शौनकादी ऋषी. हे चित्र जेव्हा त्यांना दिसलं आणि त्यांनी तिथे बसलेल्यांपैकी उपस्थितांमध्ये विचारलं की हे ज्ञानेश्वर महाराज कुठे आहे? म्हणजे ते काय मध्यभागी बसलेले आहेत तेच. तेव्हा त्यांना कळालं की माझं जे आराध्य दैवत आहे तेच तर स्वतः ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे, लोटांगण घातला आणि ज्ञानोबारायांनी त्यांचा देखील उद्धार केला. ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा पद्धतीने विमलानंदांचा अहंकार दूर झाला, त्यांच्यामध्ये असलेली जी द्वैत भावना होती ती देखील दूर झाली. हे ज्ञानोबारायांचं कृपा अशीच पद्धतीने चालू होती. एके दिवशी रात्री निद्रिस्त असताना सकाळच्या प्रहरी ज्ञानोबारायांना स्वप्न पडले आणि स्वप्न पडल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या स्वप्नामध्ये काही सुंदर सुंदर स्त्रिया आणि त्या स्त्रिया ज्ञानोबारायांना बोलू लागल्या. ज्ञानोबारायांना ती एक स्त्री म्हणाली म्हणे मी गंगा आहे, दुसरी म्हणाली मी भागीरथी आहे. ज्ञानोबाराय त्यांचे नाव जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना असं वाटलं कदाचित हे तीर्थ तर नाहीये. तेव्हा त्या तीर्थ सगळे बोलायला लागले म्हणे हो महाराज, तुम्ही जो मनामध्ये विचार करताय तेच आम्ही आहोत. आम्ही सर्व तीर्थ आहोत. कलियुग सुरू होऊन 5000 वर्ष झाले आणि या 5000 वर्षांमध्ये या 5000 वर्षांमध्ये अनेक पापी लोकांनी आमच्या या तीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं, त्यांचं पाप कमी झालं. पण आमच्या ठिकाणी झालेला जो भार आहे तो भार आता आम्हाला सहन होत नाही महाराज.
आणि तुम्ही स्वतः भगवंताचे अवतार आहात. तुमच्या ठिकाणी असलेलं जे तेज आहे, तुमच्या चरणांच्या ठिकाणी असलेलं जे पावित्र्य आहे, तुमचे चरण युगुल जर आमच्या ठिकाणी लागले ना, तर आमचा तो भार कमी होऊन जाईल. म्हणून तुम्ही आमच्या ठिकाणी यावं आणि आमचा तो भार कमी करावा, असं ज्ञानोबारायांना स्वप्न पडलं. आणि सकाळी उठल्याच्या नंतर हे स्वप्न निवृत्तीनाथांना ज्ञानोबाराय वर्णन करतात. तेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना सांगितलं, म्हणे ज्ञानदेवा, तुम्हाला माहितीये का, द्रोणगिरीमध्ये जेव्हा मी गहिनीनाथांकडे होतो तेव्हा 3 पुरुष आले होते दर्शन देण्याकरता. त्यांनी मला सांगितलं होतं की पुन्हा भेट कधी, तर काशीला मणिकर्णिकेच्या घाटावरती आपली पुन्हा भेट होईल. हे स्वप्न जेव्हा, आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काहीतरी साम्य दिसतंय, याचा अर्थ आपण आता तीर्थयात्रेला निघायला पाहिजे. आणि मग तीर्थयात्रा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? मग तीर्थयात्रेकरता आपल्याला बरोबर कोणीतरी लागेल, कारण भगवान गुणानुवाद करणारा आपल्या बरोबर असेल तर आपली तीर्थयात्रा सोयीस्कर होईल. आजही बघा, आपण तीर्थयात्रेला जात असलो तर आपल्या बरोबर कोणीतरी महाराज असतात. रस्त्याने गेले तर भजन होतंय, संध्याकाळी प्रवचन कीर्तन होतंय, मग पुढचा प्रवास. हे त्याकरताच आहे की भगवान गुणानुवादही व्हावा आणि आपली तीर्थयात्राही व्हावी. अशा पद्धतीनं आपली जर यात्रा व्हावी असं वाटत असेल तर एकच व्यक्ती आपल्या बरोबर येण्यास योग्य आहे, आणि ती व्यक्ती जर कोण असेल तर भगवान पंढरीश परमात्म्याचे अत्यंत जीवलग, निकट, हृदयस्थ असे श्री संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांना जर आपण बरोबर घेतलं ना, तर आपली तीर्थयात्रा निश्चित यशस्वी होईल. असा जेव्हा विचार केला, आणि हे सर्वजण, आता ज्ञानोबारायांची ख्याती वाढलेली होती, तेव्हा ज्ञानोबारायांबरोबर सर्व आळंदीकर निघाले तीर्थयात्रेला. परंतु जाण्याच्या अगोदर ज्ञानोबारायांचे निकटवर्ती महिपतराव होते चाकणला. त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केल्याच्या नंतर ते चाकणला गेले आणि महिपतरावांनी सांगितलं, म्हणे महाराज, आता तीर्थयात्रेला निघालाच आहात, अजून नामदेवरायांकडे गेलेलं नाहीये, आता फक्त विचार केलाय की नामदेवरायांना बरोबर घ्यायचंय. महिपतरावांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की माझी जी मुलगी आहे सीता, आता तीर्थयात्रेच्या वाटेवरती जाताना कराड संस्थान आहे, त्या कराड क्षेत्री माझी सीता आहे, आणि तिथले जे राजा आहेत, राम राजा, त्यांना ती दिलेली आहे. तर जाता जाता तिची भावना तुमच्या ठिकाणी फार आहे, म्हणून तुम्ही काय करावं, तिथेही तुमचे चरणयुगल लावावे अशी माझी इच्छा आहे. ज्ञानोबारायांनी त्यांचं ती विनंती मान्य केली आणि तिथून निघाले आणि थेट पंढरपूरला गेले. आता पंढरपूरला गेल्याच्या नंतर नामदेवरायांनी जेव्हा या सर्व भावंडांना आणि सर्व भक्त मंडळींना पाहिलं समोर, नामदेवराय विचारतायत, म्हणे एवढ्या आकस्मिक आपलं येणं कसं झालं, आपण यावं. त्यांनी बसले, त्यांचे चरण वगैरे धुतले आणि त्यांचा यथायोग्य पाहुणचार वगैरे केल्याच्या नंतर जेव्हा बसलेले असताना त्यांनी विचारलं की येण्याचं प्रयोजन काय आहे. तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांनी सांगितलं की ज्ञानोबारायांच्या स्वप्नामध्ये तीर्थ आले होते आणि मला देखील द्रोणगिरी पर्वतावरती आमच्या गुरूंनी सांगितलं होतं की आपली पुन्हा भेट होईल काशी क्षेत्री, म्हणून तीर्थयात्रेला जाण्याचा आमचा मानस आहे आणि या तीर्थयात्रेकरता आपण आमच्या बरोबर असावं अशी आमची इच्छा आहे. आता नामदेवराय
पांडुरंगाचे निस्सिम भक्त, त्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. आता ज्ञानोबरायांचा शब्द तर टाळता येत नाही, पण आता पांडुरंगाला सोडून जाणं पण शक्य नाही. मग नामदेवराय ज्ञानोबरायांना सांगतायत, म्हणे मी येईल, पण भगवान पंढरीश परमात्म्याने विठ्ठलाने जर अनुमती दिली तर मी तुमच्या बरोबर निश्चित येईल. आणि मग ही सर्व मंडळी त्या राऊळामध्ये गेलेले आहेत. तिथे स्वतः भगवान परमात्मा कटेवरी कर ठेवून उभे आहेत. आणि ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, देवा आम्हाला तीर्थ यात्रेला जाण्याची इच्छा आहे, पण आमचं नामदेवरायांना बरोबर घेऊन जायचं ठरलंय. आपण जर अनुमती देत असाल तर आम्ही त्यांना बरोबर घेऊन जातो. आता ज्ञानोबराय आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीच, ते एकच आहे. आणि पांडुरंग परमात्म्याने जेव्हा ज्ञानोबरायांना सांगितलं की ठीक आहे ज्ञानदेवा, पण माझं हे लाडकं लेकरू आहे बरं, याच्यापासून मी कधीच वेगळा राहिलेलो नाहीये, कारण माझं जेवण सुद्धा याच्याच बरोबर आहे. हा जे खाऊ घालतो ते मी खातो, आणि माझं याच्यावरती फार प्रेम आहे, आणि ह्याचंही माझ्यावरती फार प्रेम आहे. जरा त्याला नेत असताना थोडं सांभाळून. आणि नामदेवराय मोठ्या केविलवाल्या नजरेने भगवंताकडे पाहतात की कशाला, मला तुमच्या जवळून लांब जायचं नाहीये, जायचं नव्हतं म्हणून तुमची परवानगी घ्यायसाठी आलो, नाही तर मला अगोदरच हो म्हणता आलं असतं ना. तेव्हा भगवंत म्हणताय, नामदेवा ज्ञानदेव आणि मी वेगळा नाहीच आहे, तो आणि मी एकच आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, तू ज्ञानदेवांबरोबर आहेस म्हणजे तू माझ्याच बरोबर आहेस. आणि जेव्हा भगवान परमात्मा चंद्रभागेच्या तीरावरती त्या सर्वांना निरोप देण्याकरता गेले, डबडबल्या आसूने त्यांनी निरोप दिला आणि भगवान परमात्मा परत निघून गेले. आणि हे सर्व मंडळी त्या विठ्ठल नामाचा भजन करीत तीर्थयात्रा सुरू केलेली आहे. बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंगा, बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंगा, बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठल
भगवन नामामध्ये तल्लीन होऊन सर्वजण त्या तीर्थयात्रेला निघालेले आहेत आणि ती तीर्थयात्रा करीत करीत ते कराड क्षेत्री पोहोचले. चाकणला महिपतरावांनी सांगितलं होतं की माझी सीता नावाची मुलगी कराड क्षेत्रीचे जे राजा आहेत, राम राजा, त्यांच्याकडे आहे, आपण त्यांना जाऊन भेटावं. हे ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं आणि त्या क्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे एक वृद्ध ब्राह्मण त्या नगरीमधून बाहेर येत होते आणि त्यांनी विचारलं, म्हणे कराड क्षेत्रीचे जे राजा आहेत, राम राजा, त्यांच्याकडे आमचे एक स्नेही आहेत, त्यांची मुलगी आहे सीता नावाची, तर आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा आहे. मग ते वृद्ध ब्राह्मण म्हणायला लागले, म्हणे महाराज, सीतामाई फार साध्वी स्त्री आहे, अत्यंत पुण्यवान, सगळ्यांना जीव लावणारी अशी सात्विक आई आहे ती. परंतु म्हणे राजाने असा फरमान काढलेला आहे म्हणे की आपल्या राज्यामध्ये जर कोणी साधू दिसला तर त्याला डायरेक्ट फासावरती चढवा. आता मला चिंता वाटते, तुम्ही सगळे जर तिकडे गेला तर तुम्हाला फासावर चढवल्याशिवाय राहणार नाही. आता ज्ञानोबारायांबरोबर असलेले इतर संत मंडळी ते घाबरले. मग ज्ञानोबारायांनी सांगितलं, म्हणजे ठीक आहे, आम्ही आज इथेच मुक्काम करतो, पण तुम्ही एक निरोप सांगा की आळंदीचे ज्ञानदेव तुम्हाला भेटण्याकरता आलेले आहेत, असं सीता आईला सांगा. आणि हे ब्राह्मण जेव्हा राज दरबारामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं, आता हे नगराच्या बाहेरच आहे मुक्कामाला, आणि तिला जसंच कळालं की ज्ञानदेव आलेले आहेत, तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिने एक सेवक बरोबर घेतला आणि एक दासी बरोबर घेतली आणि अंधाऱ्या रात्री तो एक कंदील घेऊन ते ज्ञानोबाराय जिथे आहे तिथे गेलेले. अरे तिथे गेल्याच्या नंतर काय, नामदेवराय कीर्तन करतायत आणि सर्व संत मंडळी टाळ घेऊन उभे आहेत आणि अशा पद्धतीने ते कीर्तन चाललेलं आहे. आणि त्या कीर्तनामध्ये नामदेवरायांनी संतांचं आणि अन्नदानाचं वर्णन केलं. एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळांचा उद्धार होईल जर तुम्ही एक शीत अन्न जर दिलं ना दान, तर कोटी कुळांचा उद्धार होऊ शकतो. हे वर्णन जेव्हा त्या सीतेने ऐकलं, त्यांनी विचार केला, एवढ्या लांबून माझे दैवत इथे आलेलं आहे, हे संत इथे आलेले आहेत, आणि ह्यांनी जर माझ्या घरी आले आणि ह्यांना जर अन्नदान झालं, या संतांची जर सेवा माझ्याकडून घडली, तर माझ्या भाग्याला पारावार राहणार नाही. आणि असा विचार करून तिने ज्ञानदेवांना सांगितलं की देवा, आमच्याकडे उद्या संध्याकाळचं भोजन तुम्ही आमच्याकडेच करा सर्व संतांनी. पण या सर्व संतांनी सांगितलं, म्हणजे तुमचे मालक, त्यांनी तर म्हणे फरमान काढलेला आहे, म्हणजे त्याची काळजी तुम्ही करू नका, उद्या संध्याकाळी तुम्हाला यायचंय, एवढं लक्षात ठेवा. आता यांनी निरोप घेतला आणि राज दरबारामध्ये आली. तिचं 5 वर्षाचं लेकरू. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी किती निष्ठा. तिचं 5 वर्षाचं लेकरू, तिच्या हातामध्ये जी अंगठी होती त्या अंगठीमध्ये असलेल्या हिऱ्याची पूड केली आणि ती पूड पाण्यात घालून त्या मुलाला पाजली. क्षणार्धात त्या मुलाच्या पोटामध्ये दाह व्हायला लागला. वैद्यांना बोलवलं गेलं, सगळं काही झालं, पण तो मुलगा वाचला नाही. स्वतः आईने स्वतःच्या अंगठीतला जो हिरा आहे त्याची पूड करावी, ती पाण्यात घालावी आणि ते पाजावं, एवढा विश्वास. आणि तो मुलगा मरण पावला. आणि मग राजा जेव्हा आला, राजाला ते दुःख पाहवलं गेलं नाही.
मग सीता त्या रामराजांना म्हणायला लागली, म्हणे बघा तुम्ही म्हणे साधू लोकांना फासावरती चढवता, कधी सत्कर्म करीत नाही. हेच जर म्हणे मी माझ्या आईबापांच्या घरी असते तर त्यांनी आता लगेच एखाद्या साधू एखाद्या संताला बोलवलं असतं आणि माझ्या मुलाला जिवंत केलं असतं. पण तुम्हाला सत्कर्म करायला नको, तुम्ही तर साधूच लोक या पृथ्वी तलावरून संपवायच्या मार्गावरती आहे. असं म्हणून दुःख टाह म्हणून रडायला लागली. आणि आता राजा पण हतबल झाला, स्वतःचा एकुलता एक लेकरू मरण पावलेला आहे. मग तिथे जे वृद्ध ब्राह्मण जे होते ते होते म्हणे आता राजा त्यांना म्हणायला लागला, म्हणे एवढ्या गडबडीत एवढ्या तत्पर आपल्याला साधू भेटायचे कुठं. मग ते ब्राह्मण म्हणायला लागले, म्हणे महाराज काळजी करू नका, आपल्या नगरीच्या बाहेरच काही संत मंडळी म्हणे मुक्कामा करता थांबलेले आहेत, मी त्यांना घेऊन येतो. अरे म्हणे तू नको जाऊस, मी स्वतः त्यांच्याकडे येतो. कारण स्वतःचा एकुलता एक वंशाचा दिवा उत्तराधिकारी मरण पावलेला आहे. मग केविलवाना होऊन तो राजा ज्ञानोबरायांच्या चरणावरती गेला आणि नतमस्तक होऊन ज्ञानोबरायांना म्हणतात, म्हणे महाराज आपण आमच्याकडे यावं आणि आमचं क्षेत्र पावन करावं. पण ज्ञानोबरायांनी विचार केला, ह्याने जर संतांना फासावर लटकवण्याचा आदेश दिला होता, आज हा एवढा केविलवाना कसा. तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणाने झालेला वृत्तांत सांगितला. आणि मग त्या राजाबरोबर ज्ञानोबरायांची सर्व संत मंडळी त्या राज दरबारामध्ये गेले. ज्ञानोबरायांना एका आसनावरती बसवून, उच्च आसनावरती बसवून ज्ञानोबरायांचे पूजन केलं. आणि मग ज्ञानोबरायांनी सांगितलं, म्हणे काळजी करू नकोस, माझ्या पायाचं तीर्थ त्याला दे, तो जिवंत होईल. आणि जसं ते पायाचं तीर्थ ओठावरती पडलं, ते लहान बाळ उठून बसला आणि पळायला लागलं. बोला हे ज्ञानोबरायांची कृपा. हे चमत्कार आजपर्यंत आपण ऐकलेच नाही. आपल्याला चांगदेव महाराज भिंत चालवणे हे माहितीये, पण हे चमत्कार लपून बसले होते. आज हे ग्रंथ रूपाने आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, ज्ञानोबरायांचं चरित्र फार दिव्य आहे. ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवणं गरजेचं आणि निश्चित ते साठवल्याच्या नंतर आपल्यावरती कृपा होणार या तीळ मात्र शंका. असं 2 दिवस त्या कराड क्षेत्री राहिल्याच्या नंतर ज्ञानोबराय हे सर्व 13 या ठिकाणी जाऊन पोहोचले. गोरोबा काकांचं ठिकाण 13. तिथे गेल्याच्या नंतर सायंकाळी त्यांचा नित्याचा नियम होता की सायंकाळी नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि सर्वांनी त्याचं श्रवण करावं. आता नामदेवराय कीर्तन करायला लागले आणि कीर्तनात त्यांनी सांगितलं, बरे हात उंच करा आणि त्या पांडुरंगाचं भजन करा. आता गोरोबा काका म्हणायला लागले, म्हणे महाराज माझ्याकडे हातच नाही. कारण हे आपले हात असतात ना, हे पासबुक आहे. बँकेतलं पासबुक जसं असतं ना, तसं हे आपलं पासबुक आहे आपल्या कर्माचं. आणि हे रेषा ज्या असतात ना, हे आपल्या हात जर विठ्ठल नामाच्या, भगवान नामाच्या करता वाजले नाही, हे पासबुक घडत नाही. आणि हे जर वाजले तर ते पासबुक मध्ये आपलं पैसे भरले जातात. आता चिल्लर जर भरायचं असेल तर मग हळूच, आणि ठोक जर भरायचे असतील तर मग आपल्या हातात जेवढी ताकद आहे तेवढ्या मोठ्या ताकदीने ती टाळी वाजवायची. आणि त्यांनी होतं काय की रक्त विसरण पण चांगलं होतं. हे आपले हात आहेत. तसे गोरोबा काकांना हातच नाहीये. गोरोबा काका म्हणायला की मी वाजवू कसे.
नामदेवराय म्हणे सश्रद्ध अंतकरणाने वाजवा. श्रावण ऋतूमध्ये जसं वृक्षाला नवीन पालवी फुटते तसं तुमच्या हाताला ते पंजे येते आणि त्या कीर्तनामध्ये ते भजन सुरू झालेलं आहे. पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा, वाघाडीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा. चिल्लर टाकायचे का ते तुम्ही ठरवा. अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम, अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम, अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम, अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम. पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा. मावळे महाराज नेहमी कीर्तनातून सांगत असतात अयोध्येचा राम, म्हणजे नामस्मरण चालू असतं आणि टाळी वाजवून जर नामस्मरण केलं नाही ना, जो नामस्मरण करणारा आहे त्याचं पाप उठतं आणि जो नामस्मरण करत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. जय हो. म्हणून करा नामस्मरण. अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम, अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम, द्वारकेचा श्याम, अयोध्येचा राम, द्वारकेचा श्याम. पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रखुमा. आणि तिथे जवळ बसलेल्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या, हात जाण्याचा तुम्हाला इतिहास माहितीच आहे. आणि त्यानंतर त्यांच्या मुलाला देखील जिवंत केलं, आवाज दिला आणि ते बाळ धावत धावत येऊन मांडीवर बसला आयुष्य. हे सर्व तुम्ही ऐकून आहात. आणि तिथे तो चमत्कार केल्याच्या नंतर ही तीर्थयात्रेची दिंडी पुन्हा नामस्मरण करीत करीत औंढा नागनाथ येथे जवळ पोहोचली. आपण सर्वजण त्या ठिकाणी दर्शनाला जात असतो. आणि औंढा नागनाथला गेल्याच्या नंतर
आता ह्या सर्व संत मंडळींबरोबर होता कोण? त्यावेळेस असं काही एका विशिष्ट जातीचेच लोक जातील असं काही नव्हतं. शास्त्राध्ययन करायचं म्हणजे विशिष्ट जातीतल्याच लोकांनी करायचं असा काही नियम नव्हता. ज्ञानोबारायांनी तेच तर सर्व ज्ञान हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ होते. आणि हे सर्व ज्ञानोबारायांचं स्वप्न म्हणून सर्व समाजातील वेगवेगळ्या थरातील कोरबा काका, चोखोबाराय हे सर्व संत त्या तीर्थयात्रेमध्ये बरोबर आहेत. आणि त्या मंदिराजवळ गेल्याच्या नंतर, त्या भगवान शिवालयाजवळ गेल्याच्या नंतर तिथले जे ब्राह्मण लोक होते त्यांनी जेव्हा हे इतर जातीतल्या लोकांना, कनिष्ठ जातीतल्या लोकांना पाहिलं तर त्यांनी सांगितलं म्हणे आम्हाला महापूजा करायची आहे, तुम्हाला कीर्तन करायचं असं, कारण येण्या जाण्याला त्रास होईल म्हणे आम्हाला, तर तुम्ही कीर्तन मंदिराच्या मागच्या बाजूला करा. आता नामदेवरायांनाही कीर्तन मागच्या बाजूला करणं हे पटत नव्हतं. परंतु काय करणार आता, त्यांनी मागे कीर्तनाला सुरुवात केली आणि आतमध्ये बसलेले भगवान त्यांना कुठं करत ते नामदेवरायांचं कीर्तन ऐकल्याशिवाय. पंढरीचा पांडुरंग जर त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत असेल तर मग त्या शिवालयामध्ये असलेलं शिवलिंग आणि त्या भगवान शिवाला ते कीर्तन एवढं आवडलं महाराज, त्या मंदिरानेच तोंड केलं नामदेवरायांच्या कीर्तनाकडे. कारण कीर्तनाचा असा नियम आहे, आपण जिथे कीर्तन करायला उभं राहतो त्याच्या अग्रभागी देवता असली आणि यांना मागच्या बाजूला कीर्तन करायला लावलं. पण त्या भगवंताची लीला पहा, ते मंदिरच नामदेवरायांच्या कीर्तनाकडे तोंड करून उभं राहिलं. आता हे सगळे आतमध्ये असलेले पुजारी पूजा संपवून जेव्हा बाहेर आले फक्त तो नामदेवराय कीर्तन करतात. म्हणजे ह्या नामदेवाला अक्कलच नाही आहे. यांना सांगितलं होतं म्हणे मागच्या साईडला कीर्तन करा, तरी म्हणजे समोरच कीर्तन करत बसलाय. आता मग काय करायचं? मग ते पूजा आटोपल्याच्या नंतर प्रदक्षिणा मारायला गेले. आता प्रदक्षिणा मारत असताना तो नंदी बघितला तर मागच्या साईडला, बघा म्हणे, बघा या नामदेवाचं कीर्तन या नंद्याला सुद्धा आवडलं नाही म्हणे, हे मागं येऊन बसलं म्हणे. आणि इतर परिसर जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मंदिरात देवानेच तोंड वळवलं. आजही तिथे तशाच पद्धतीने मंदिर आहे. बोला नामदेव महाराज की जय. एवढी ताकद असायला पाहिजे. तुमच्या हे कीर्तन म्हणजे व्यवसाय नाही हो. कीर्तन म्हणजे विरंगुळा नाही. कीर्तन हे काय असेल तर त्या भगवंताशी एकरूप होण्याचं माध्यम आहे. कीर्तन माध्यम खरु धर्म साधन. कीर्तन हे माध्यम आहे. धर्माचं जर तुम्हाला आचरण करायचं असेल, ते कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्हाला कीर्तन करावं लागेल. आणि ते कीर्तन तुमचं भगवंताशी एकरूप होण्यासारखं असेल. पण तुमचं आमचं झालंय वेगळंच. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. आज 4-5 दिवसात आपण कथेच्या व्यतिरिक्त काही बोललोच नाही, फक्त कथा. कारण माझा एक पूर्ण विश्वास आहे की ती विशुद्ध कथा इथे ज्ञानेश्वर महाराजांची झाली. पण तुमचं आमचं झालंय असं, हा जो देह बनलेला आहे हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आणि त्याच्याकरता एक उदाहरण जर द्यायचं झालं तर फार सुंदर आहे. एक गरीब माणूस होता, गरीब माणूस, आणि त्याला सर्व नातेवाईकांना बोलवून मोठा कार्यक्रम करायचा होता. अगदी थोडक्यात सांगतो, फार रंगवत नाही, म्हणजे फार लांबवत नाही त्याला. आणि मोठा कार्यक्रम, पण त्याच्या घरात पाहुणे बसत नव्हते. मग त्यांनी काय केलं, एक धर्मशाळा, एक पंच कमिटी भाड्याने घेतली. आणि त्या पंच कमिटी भाड्याने घेऊन तिथं सगळं प्रशस्त होतं, आरामदायी होतं. सगळे पाहुणे आले, कार्यक्रम झाला, सगळं काही झालं. पाहुणे निघूनही गेले. पण हा बाबा, त्याला तिथं बरं वाटायला लागलं ना. इथं 10x10च्या खोलीत सगळा संसार होता. आता पंच कमिटीचा मोठा हॉल, त्याला काही निघावंसं वाटत नव्हतं.
आणि मग त्यांनी तिथं कब्जाच करून बसला. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. मग शेवटी पंच कमिटीला कोर्टात जावं लागलं की बाबा ते आमचं आम्हाला परत मिळवून द्या. मग आता जजनी फरमान सोडला कुणाला, त्या व्यक्तीला. तो म्हणे नाही नाही मला काम आहे, असं काही करता येते का? कोर्टाचं फरमान आलं नाही, पहिले हजर. मग जजच्या समोर हजर झाल्याच्या नंतर म्हणे का हो हे कुणाचं आहे? पंचकमिटी म्हणे माझं, हे बघा कागदपत्र. ते म्हणे नाही नाही हे माझं आहे. म्हणे कागद काय आहे? म्हणे काहीच नाही. चलो खाली करो. जजनी निर्णय देऊन टाकला, चला खाली करा. तसं हे पंचमहाभूताचं, हे पंच कमिटीचं घर आहे आणि आपण हे भाड्याने घेतलेलं. आता हे भाड्याने घेऊन आपण ह्याला माझं 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 करतो. आणि ज्या दिवशी फरमान येईल त्या जजचा, त्या दिवशी तुम्हाला म्हणता येईल का अहो शेतातले कामं राहिले, पोरीचं लग्न राहिलं, पोराचं लग्न राहिलं, नातवंडाचं लग्न राहिलं, मला थोडासा वेळ द्या मी नंतर येतो, असं म्हणता येतं का? म्हणून हा देह जो भेटलेला आहे हा केवळ एका कामासाठी भेटलेला. देवे दिला देव भजना गोमटा. म्हणून भजन करणं फार आवश्यक आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याचं माध्यम जर काही असेल तर ते भजन आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. जीवन है माटी का पुतला, जीवन है कागज की पुड़िया, हवा आई उड़ जाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। जीवन है फूलों का बगिया, जीवन है फूलों का बगिया, धूप पड़ी उड़ जाई भजन कर भाई, जीवन दो दिन का। त्यानंतर औंढ्या नागनाथला तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं, ईश्वराशी एकरूप होणं हा एकमेव आपलं ध्येय आणि ते ध्येय प्राप्त करणं गरजेचं आहे. इतर संसारिक गोष्टींमध्ये अडकून राहण्यात काही स्वारस्य नाही आणि ते बरोबर पण येत नाही ना. आता किती किती श्रीमंत लोक मेले या कोरोनात, बरोबर घेऊन गेले काय? सगळं इथंच ठेवून जावं लागतं. इथं येतं ते फक्त नामस्मरण, इथं तुम्ही केलेलं पुण्य. ज्ञानोबारायांनी सर्व संतांनी औंढा नागनाथ मध्ये मुक्काम केल्याच्या नंतर पुन्हा 7 पुढ्या पर्वतामध्ये ते गेले. 7 पुढ्या पर्वतामध्ये गेल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये एक हरपाल नावाचा एक व्याध राहत होता, व्याध शिकारी. त्याचं एकच काम होतं, विठ्ठलाचं नाम जो घेणार नाही त्याला लुटायचं. तो खरा वारकरी होता, पंढरीचा वारकरी होता. तो वारीला जायचा, पण विठ्ठलाचं नाव ज्याला माहिती नाही, विठ्ठल ज्याला माहिती नाही, त्या हरपाल नावाचा तो व्याध त्यांचं हरण करायचं, त्यांना लुटायचं. आणि ही सर्व संत मंडळी त्या जंगलामध्ये जेव्हा गेले त्या अरण्यामध्ये आणि हे सर्व भजन करतायत आणि या सगळ्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामाचा जप तो ऐकतोय. त्याला वाटलं हे नक्की कोणीतरी वारकरी आहेत, म्हणून हा त्यांना रस्त्यात आडवा गेला. म्हणजे कोण आहे तुम्ही?
कुठून आला, कुठं चालला? मग निवृत्तीनाथांनी ओळख करून दिली. म्हणे हे ज्ञानदेव आहेत, हे नामदेव आहेत, हे सोपान काका आहेत, हे गोरोबा काका आहेत. हे सर्व संतांचे नाव जेव्हा ऐकले, कारण पंढरपुरात सगळं ह्यांचंच नाव चालत होतं. एखाद्या नेत्याच्या जवळचा जर साधा कारकून जरी असला का नाही, तर हो ते साहेबांच्या जवळचा आहे, त्याच्या नावावर सगळे काम होतात. मग आता हे तर भगवंताचे अत्यंत प्रिय, मग त्यांचे नाव जेव्हा ऐकले तरी नतमस्तक झाला. आणि त्यांनी सांगितलं म्हणे आज तुम्ही सर्वजण माझ्या इथेच मुक्काम करावा आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. असं म्हणून हा बिचारा घरी घेऊन गेला सगळ्यांना. आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर हे सगळे बसलेले आहेत, पूजन वगैरे झालं आणि स्वयंपाक घरात जाऊन पाहतो तर अन्नाचा एक कण नाही, कारण आज कोणी भेटलंच नाही. आणि ते भेटले नाही त्यामुळं घरात सगळं अन्नाचा खडखडाट होता. यांनी सर्व संतांना यांनी बसवून ठेवलं आणि हा पुन्हा त्या जंगलात गेला आणि वाट बघायला लागला. 3 प्रहर झाले तरी कोणी यायला तयार नाही. त्याला असं वाटलं की व्यर्थ आपलं जीवन गेलं, एवढे संत आपल्या घरी येऊन बसलेले आहेत आणि या संतांना आपण साधं जेवायला देऊ शकत नाही, मग आपल्या जगून काय उपयोग आहे. त्याने त्याच्याकडे असलेला जो धनुष्य बाण आहे तो स्वतःकडे त्याचं टोक केलं आणि स्वतःला जीवन संपवणार स्वतःच. भगवान परमात्मा बघतोय, म्हणे हा माझा भक्त आहे आणि याच्याकडे आलेले सर्व संत आहेत ते माझे भक्त आहेत. भगवंताने लगेच रथ तयार केला आणि भगवंत निघायला लागले. रुक्मिणी माता म्हणते कुठं? म्हणे तुझ्याकडे जेवढं सोनं असेल ते सगळं घाल आणि रथात बसून चल लवकर. यांनी लगेच सगळं दागिने वगैरे सगळे घेतले, रथात बसले आणि गेले ना त्या हरपालच्या समोर रथ घेऊन उभे. हरपालला त्या रथाचा आवाज यायला आणि रथाचा आवाज ज्या अर्थी येतो त्यावरती कोणीतरी श्रीमंत आपल्या इकडे येत असलं पाहिजे. आणि त्याचा नियम काय होता? विठ्ठलाचं नाव जो घेतोय त्याचं वध करायचं, त्याला लुटायचं. आणि हा रथ त्याच्या समोर येऊन थांबला, याने अडवला, मध्ये उभं राहून. पुढे निघाले तुम्ही कोण आहे? ते म्हणायला लागले म्हणे महाराज तुमचं नाव काय आहे? आता त्या रथात बसलेले जे शेठजी होते त्यांनी नाव सांगितलं. म्हणे माझं नाव जगतपाल आहे. जगतपाल, जगतपाल शेठजी आहे. जगतपाल वगैरे काही माहित नाही. म्हणे तुला पांडुरंग माहितीये का आमचा? म्हणे नाही. कोण आहे? म्हणे विठ्ठलाचं नामस्मरण करतो का नाही? म्हणे कोणी त्या काळाचं नामस्मरण करावं? ते काळाचं नामस्मरण तुझ्यासारख्या चोरांनी करावं, आम्हाला वेळ आहे कुठं? हा तापला. आता त्याला माहितीच नाही काय आहे ते पुढे. याला राग आला त्या विठ्ठलाला नाव ठेवल्याच्या नंतर. हा चढला रथावर आणि डाव्या हातात असे केस धरले आणि खड्ग उचारणार. आता याचा वध करायचा. तेवढ्यात त्याची पत्नी म्हणायला लागली म्हणे महाराज माझ्या पतीला मारू नका. आज जर तुम्ही त्यांना मारलं नाही ना तर मी तुमची मुलगी आणि माझ्या सौभाग्याचं लेणं तुम्ही मला परत केलं असं होईल. म्हणजे मी तो तुमचा जावई आहे, त्याला तुम्ही प्राणदान द्या. ते म्हणे नाही काही जमत नाही. म्हणे आमच्याकडे असलेलं सगळं सोनं नाणं घेऊन टाका. म्हणे नाही, याने माझ्या विठ्ठलाचं अपमान केलेला आहे. मग रुक्मिणी मातेला समजलं की हा आता ऐकणार नाही. म्हणे हे बघ तुला विठ्ठलाची शपथ आहे जर त्यांना मारशील. आणि जशी विठ्ठलाची शपथ दिली हरपालचा हात शैल झाला आणि त्याने सांगितलं म्हणे ठीक आहे तुम्ही मला माझ्या विठ्ठलाची शपथ दिली म्हणून हा वाचलाय आज, नाहीतर आज
मुकला असता. आता तुम्हाला जर तुमचं खैर जर म्हणायची असेल तर तुम्ही पटकन तुमच्याकडे असलेले सगळे दागिने इथं ठेवा आणि लगेच निघा. त्यांनी ते सगळे दागिने काढून घेतले आणि ते शेठजी आपल्या मार्गावर निघाले. आता ह्याने ते सगळे दागिने घेऊन आला, आनंदित झाला, भरपूर दागिने भेटले. त्याच्यापैकी एक कंगन त्या व्यापाऱ्याला दिलं आणि त्याच्याकडून सगळं धान्य वगैरे घेऊन गेला. ज्ञानोबारायांनी विचारलं, म्हणे का हो एवढा वेळ का झाला? तर म्हणे महाराज सकाळपासून कोणीच भेटलं नव्हतं. शेवटी एक असे शेठजी भेटले म्हणे की सगळं महिन्याभराचं सोय झाली. ज्ञानोबारायांनी दिव्य दृष्टीने पाहिलं आणि बघितला स्वतः पांडुरंग परमात्मा क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपला. तो भक्ताचं रक्षण प्रत्येक क्षणाला करतो. त्या दिवशी रात्री त्या सर्वांनी तिथे भजन कीर्तन केलं आणि हरपालच्या घरी भोजन करून ते सर्वजण पुढच्या तीर्थयात्रेला निघाले. तिथून ते धार या ठिकाणी गेले. धार दुसरं शहर धार. त्या ठिकाणी त्याचा कमलाकर भट्ट नावाचा एक व्यक्ती होता. त्याचा एक 5 वर्षाचा मुलगा होता. तो मरण पावला होता, त्याला जीवन दिलं. असे अनेक चमत्कार करत 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 ज्ञानोबारायांची भावंड उज्जैन या ठिकाणी आले. उज्जैनला पोहोचले. आता उज्जैनला एक वीर मंगल नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची कथा फार विशेष, अत्यंत विद्वान होता. ज्योतिष्य शास्त्र, वेदांत त्याच्यामध्ये कोणी हात धरू शकत नव्हता. आणि तो ज्या राजाच्या दरबारामध्ये होता ना, त्या राजाचा हा अत्यंत जवळचा होता. म्हणजे राजा ह्यांना विचारल्याशिवाय काही करतच नव्हता. एक दिवस असं झालं, त्या राजाला असं वाटलं की आपण मृगये करता जावं, शिकारी करता जावं. म्हणून तो शिकारी करता गेला आणि रस्त्यात त्याला एक सुंदर अशी स्त्री. आता राजा निघाला म्हणजे त्याचे सगळे सैनिक पण बरोबर आणि असं तो निघाले. आणि ह्याच्या मनामध्ये एक विकृत भावना आली. आणि विकृत भावनेपोटी त्याने जेव्हा त्या स्त्रीला विचारलं, त्या स्त्रीने सांगितलं की मी परीट जातीची आणि ते योग्य वाटत नाही. मग राजा भानावर आला, त्याला वाईट वाटलं. त्याने ती मृगया सोडून दिली आणि परत आला. त्याला अत्यंत वेदना व्हायला लागल्या की आपल्याकडनं अशी चूक झाली तरी कशी. मग हा जो वीर मंगल नावाचा जो त्याचा राजदरबारातला मार्गदर्शक होता, त्याला विचारलं, म्हणजे महाराज मी तुम्हाला एवढे वर्षात कुठल्याच गोष्टीविषयी काहीच प्रश्न विचारला नाही, पण आज तुमच्या ज्योतिष्य शास्त्राचा, तुमच्या वेदांताचा सगळ्याची परीक्षा आहे. आज म्हणे मी मृगये करता गेलो, तिथून मी परत का आलो, याचं उत्तर तुम्ही तुमच्या शास्त्रात शोधा, तुमच्या ज्योतिष्य शास्त्रात शोधा. माझ्या कुंडलीमध्ये असं काय होतं हे सगळं शोधा. तुम्हाला 7 दिवसाचा वेळ देतो. या 7 दिवसाच्या वेळेमध्ये जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्हाला तोफेच्या तोंडावरती ठेवली. आता हे ब्राह्मण विचारे, मुंगीला घाबरणारे, तोफेच्या तोंडावरती म्हणल्यावरती काय. आणि मग ते जेव्हा चिंतित होऊन एका सरोवराच्या ठिकाणी बसलेले होते, ही कथा आपल्याला अत्यंत कमी वेळेत घ्यायची, फार मोठा आहे, रामानंद स्वामींपर्यंत जातो. आणि हे सरोवराच्या काठावरती बसलेले असताना चिंतित आहेत, काय करावं कळत नाही. जर 7 दिवसात उत्तर नाही दिलं तर राजा आपल्याला तोफेच्या तोंडावरती देणार आहे. हे चिंतित असताना सरोवराच्या ठिकाणी बसलेले, जेवण नाही, अन्न नाही, पाणी नाही, घरी नाही, कुठे नाही, तिथेच बसून आहे. आणि त्या उज्जैन मधल्या एका वेश्येने त्यांना पाहिलं आणि एका सेवकाकरवी त्यांना निरोप पाठवला की त्यांना बोलवून घ्या.
आणि बोलवून घेतल्याच्या नंतर त्या गणिकेने विचारलं, म्हणजे तुम्ही एवढे चिंतेत दिसताय, नेमकं कारण आहे तरी काय? तेव्हा वीरमंगल सांगायला लागला, म्हणजे माझ्या राजाने मला अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय की मी मृगयेला जात असताना तिथून मी परत का आलो, त्याचं उत्तर मला तुझ्या शास्त्रात शोधून सांग. म्हणजे त्यात काय एवढं अवघड, काही काळजी करू नको. फक्त त्या राजाच्या बाबतीत जो काही प्रसंग झाला त्या वेश्येने त्यांना सांगितला वीरमंगलला, पण वीरमंगलला पटायला तयार नाही. कारण एवढे शास्त्र, एवढा अभ्यास असून मला जर उत्तर भेटत नाही, साधी वेश्या आहे तिला हे उत्तर कसं काय मिळेल? त्याला विश्वास बसायला तयार नाही. पण शेवटी काय, तोफेच्या तोंडावर जायचं होतं, मरण तर असंही येणार आहे. मग हे उत्तर देऊन बघून काय होतंय. आता तो वीरमंगल त्या राज दरबारामध्ये गेलेला आहे आणि राज दरबारामध्ये राजा त्या राजसिंहासनावर बसलाय आणि आजूबाजूला त्याचं मंत्रिमंडळ बसलेलं आहे. आता वीरमंगलला आलाय कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, त्याच्या चेहऱ्यावरून असं झळकत होते की जणू याला सगळंच कळलं. मग राजा विचारतो, म्हणे काय वीरमंगल, काय म्हणणं आहे? उत्तर कळालेलं दिसतंय, मग सांगतोस का काय? ते म्हणे राजा, दरबारात सांगू का एकट्यात येऊन सांगू? राजाला वाटलं ह्याला नक्की काहीतरी उत्तर कळालं, पण तरी म्हणजे थोडस काहीतरी सांग मला त्याच्यातलं थोडीशी माहिती. तेवढे काल तुम्ही मृगयेला जात असताना जी महिला होती भेटली होती, तिची जात काय होती? म्हणजे जात. राजा मला बस बस बस. त्यांनी त्याला भरपूर धन दिलं, त्याला वस्त्र दिले, सगळं दिलं आणि आता म्हणजे तू काही बोलू नकोस, मला कळालंय तुझं ज्ञान भरपूर आहे. आता हा वीरमंगल घरी आला. आता त्याचं आयुष्यभराचं जे काही त्रास होता तो सगळा निघून गेलेला, एवढं द्रव्य त्याच्याकडे आलं, पण तो चिंतित अवस्थेमध्ये. मी एवढं शास्त्राचं अध्ययन केलं, पण मला जे उत्तर भेटलं नाही ते एका वेश्येला मिळावं. आणि त्या वेश्येच्या तो चिंतनामध्ये राहिला आणि त्यांनी शेवटी हिंमत करून तो पुन्हा त्या वेश्येकडे गेला आणि वेश्येला म्हणे मला एवढं शास्त्राध्ययन करून जे मिळालं नाही, जे उत्तर कळालं नाही, ते तुम्हाला कसं माहिती? ते म्हणे माझे गुरु जे आहेत त्यांच्या कृपेने मला एक शक्ती भेटली, म्हणे मला सगळं दिव्य दृष्टीने ते दिसतं. ते म्हणे कोण आहेत तुझे गुरु? ते म्हणे माझे गुरु आहेत रामानंद स्वामी, काशीला असतात. त्या रामानंद स्वामी आहेत. तुम्हाला कळलं ना रामानंद स्वामी कोण? विठ्ठल बंधाचे गुरु रामानंद स्वामी, तेच हे. मग त्या रामानंद स्वामींचा मला पत्ता द्या, मला त्यांना जाऊन भेटायचंय. आणि मग हा वीरमंगल दरमजल करीत 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 काशीला पोहोचला आणि रामानंद स्वामींकडे जाऊन हात जोडले, म्हणजे महाराज माझ्यावर कृपा. रामानंद स्वामी म्हणायला लागले, अरे वीरमंगला, तुला एवढं का कडक परिश्रम करण्याची आवश्यकता नाहीये. विठ्ठल पंतांचा मधला मुलगा तीर्थयात्रा करीत करीत उज्जैन येथे येणार आहे आणि तिथे तू त्यांची वाट बघत राहा. तिथे जा आणि तुझा उद्धार हो. असं म्हणल्याच्या नंतर तो वीरमंगल काशीवरून पुन्हा उज्जैनला येऊन थांबला आणि 7 वर्ष त्याने वाट पाहिली. दररोज उठावं आणि तीर्थयात्रेला कोणी संत मंडळी येत आहेत का त्याची वाट बघत बसत. 7 वर्ष. आणि एक दिवस पताका, मृदंग, टाळ याचा आवाज लांबूनच त्याला यायला लागला. त्या आवाजाचा ध्वनी त्याच्या कानावरती पडला आणि वीरमंगलला वाटलं की निश्चित हे माझे गुरु जे मला मुक्त करणार आहेत, जे मला ब्रह्मज्ञान देणार आहेत, तेच असले पाहिजे.
आणि हा वैष्णवांचा मेळावा पताका दिंडी घेऊन त्यांच्या जवळ 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 यायला लागला. आणि जवळ आल्याच्या नंतर अग्रभागी असलेले जे ज्ञानोबा आहे त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की हेच ते माझे गुरु ज्या रामानंद स्वामींनी मला सांगितलंय. आणि वीरमंगल ज्ञानोबारायांच्या समोर जाऊन उभे राहिले. आणि समोर जाऊन उभं राहिल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि वीरमंगलाने झालेला सर्व जो काही हकीकत आहे ती सर्व ज्ञानोबारायांना सांगितली. ज्ञानोबारायांनी डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला कृतकृत्य करून टाकलं. आणि जसा ज्ञानोबारायांनी हात ठेवला त्याला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती त्यांनी मस्तक ठेवलं आणि तिथेच ज्ञानोबारायांच्या चरणावरती लीन झालं. ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानोबारायांची त्याचा जो राहिलेला देह आहे त्या देहाला तिथे समाधी दिली. संदीपनी आश्रमा शेजारी मंगलेश्वर नावाचं एक शिवालय आहे. आजही उज्जैन मध्ये तिथे आहे. अनेक संत तिथे जाऊन तिथे दर्शन घेतात. हे असं वीरमंगल ला मंगलेश्वर करून टाकलं ही ज्ञानोबारायांची. काय ज्ञानोबारायांची काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आणि उज्जैन वरून मग प्रयाग क्षेत्री गेले आणि प्रयाग क्षेत्रामध्ये 2-3 दिवस मुक्काम केल्याच्या नंतर मग काशी या क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय हे सर्व तीर्थयात्रा करीत करीत गेले. आता काशीला एक मुद्गलाचार्य नावाचे मोठे विद्वान तपस्वी त्यांनी तिथे मोठा यज्ञ करायचं ठरवलं. एवढा यज्ञ खूप मोठा सभामंडप त्या मणिकर्णिकेच्या घाटावरती टाकला आणि अनेक विद्वानांना संपूर्ण भारतातील विद्वानांना तिथे बोलवलं. आणि अनेक विद्वान जेव्हा एकत्रित येतात ना आणि मग त्या आल्याच्या नंतर अग्रपूजेचा भाग अधिकार कुणाला मिळावा, मुख्य पूजा कुणाच्या हस्ते करावी याच्यामध्ये त्या सर्वांचा वाद निर्माण झाला. आणि त्या वादावादामध्ये एवढा वाद विकोपाला गेला की अक्षरशः तिथे भांडण व्हायला. शेवटी मुद्गलाचार्यांनी ठरवलं म्हणे आपण एक काम करूया, एका हत्तीच्या सोंडेमध्ये माळ घालूया. ती ज्याच्या गळ्यात हा माळ घालेल त्याला अग्रपूजेचा मान देऊ. त्या पद्धतीने त्या हत्तीची पूजा केली आणि तिच्या सोंडेमध्ये माळ दिली. आता अनेक विद्वान अनेकांना असं वाटायला लागलं की आता अग्रपूजेचा मान आपल्याला भेटावा म्हणून मुद्दामून त्या हत्तीच्या समोर जायचे की माझ्या गळ्यात हार पडावा. परंतु त्या हत्तीने काही हार सोडला नाही. हे सर्व विद्वान मंडळ त्या हत्तीच्या आजूबाजूला सर्व काशीमध्ये फिरतायत आणि काशीच्या प्रवेशावरती ज्ञानोबारायांनी हे सर्व संत मंडळी येऊन पोहोचलेले आणि ती हत्ती ती हार गळ्यात त्या सोंडेमध्ये घेऊन त्या रस्त्यांवरतून जाते, डुलत डुलत चालली. आणि पुढे ज्ञानोबारायांना समोर पाहिलं आणि ती हत्ती त्या ज्ञानोबारायांसमोर गेली आणि तिने ती माळ ती ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये आणि नुसती माळ गळ्यामध्ये घातली नाही तर ती हत्ती स्वतः नतमस्तक झाली ज्ञानोबारायांसमोर. आणि मग मुद्गलाचार्यांनी ठरवलं की अग्रपूजेचा मान ह्यांचा. पण म्हणे आता हे 20 वर्षाचं
तरुण कोणीतरी आलेला आहे, याचा अधिकार काय आपल्याला काही माहिती नाही, हा आलाय कुठून काय आहे. तेव्हा नामदेवराय विचारायला लागले, म्हणे तुम्हाला अधिकारी पुरुष पाहिजे, तर नेमका पाहिजे तरी कसा, तुम्ही सांगा तर खरं. मग ज्ञानोबरायांचं नाव जेव्हा सांगितलं तेव्हा काशीपर्यंत ज्ञानोबरायांची महती गेली होती. ज्ञानेश्वरी लिहिली, भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हे सर्व त्या विद्वानांनी ऐकलं होतं. त्यांना कळलं की हे ज्ञानदेव आहेत. पण असं वाटलं की आता हा तरुण आहे, आपणही काय कमी, आपण आयुष्य वेचलंय, अभ्यास करण्यासाठी. मग म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की हा जो इथला जो प्रसाद आहे, या सभा मंडपामध्ये हा जो यज्ञ चाललेला आहे, याचा जो प्रसाद आहे तो काशी विश्वेश्वर ज्याच्या हाताने खाईल तो अग्रपूजेला मानकरी राहील. ते म्हणजे एवढंच ना, काशी विश्वेश्वराची जर इच्छा असेल तर होऊन जाईल ते पण. मग ती सर्व विद्वान मंडळी ज्ञानोबरायांच्या मागे, आणि ज्ञानोबराय तो प्रसाद घेऊन काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी, त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. आणि त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काशी विश्वेश्वराला ज्ञानोबराय प्रार्थना करतायत, म्हणजे देवा, मी इथं तीर्थयात्रेच्या निमित्ताने आलेलो आहे, मला अग्रपूजेचा मान वगैरे पाहिजे, ह्याच्याकरता मी आलेलोच नाहीये. पण म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही यावं आणि हे भक्षण करावं असं म्हणतात. शरीर नंदकेश्वरावरती आरूढ असलेले भगवान शिव, केसांमधून गंगा वाहते आहे, अर्धचंद्र आहे, गळ्यामध्ये भुजंग आहे, असे ते भगवान शिव उभे राहिले. आणि ज्ञानोबराय त्यांना नतमस्तक होतात. इतर ठिकाणी लोकांनी तो प्रसंग पाहिला, तो भगवान विश्वेश्वर स्वतः समोर उभे आहेत. बोलिए काशी विश्वेश्वर भगवान की जय. त्या विश्वेश्वराच्या नावाचा जय जयकार करायला लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. दिगंबरा शिव दिगंबरा, हर हर भोले नमः शिवाय. दिगंबरा ऐसा लग रहा है आप काशी में हो. शाबाश. पुरुष मंडळी आत्मन करा, फक्त 2 मिनिटाचं भजन. वाह वाह भजन, वाह भजन, वाह. फोटो काढणार नाही का तुम्ही? वाह भजन. सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा, ओम सिद्धेश्वरा,
मग ज्ञानोबरायांच्या हातातला जो प्रसाद आहे तो काशी विश्वेश्वराने ग्रहण केला आणि सर्वांनी ज्ञानोबरायांचा जय जयकार करायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यानंतर मात्र तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही शंका राहिली नाही की ज्ञानोबराय हे एकमेव त्या पूजेच्या अग्रभागी बसण्यास अधिकारी पुरुष आहे. आणि मग ज्ञानोबरायांना एका उंच स्थानी बसवलं आणि ज्ञानोबरायांची पूजा वगैरे करून तो कार्यक्रम तिथे पार पडलेला आहे. आजच्या या कथेमध्ये आपण ज्ञानोबरायांच्या जीवनातील अनेक चमत्कारांचं दर्शन केलंय. मला निश्चित कल्पना आहे हे जे काही चाललेलं आहे केवळ ज्ञानोबरायांची कृपा आहे. नाहीतर आमच्या केशवराजांच्या शब्दात जर बोलायचं झालं तर जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो ऐसी कोई बात नहीं. हे केवळ ज्ञानोबरायांच्या कृपेमुळे शक्य होतं. आता खरं तर हे चरित्र सप्ताह विधीनं श्रवण करण्यासारखं होतं आहे आणि होईलही, परंतु आपल्याकडे आता वेळ कमी. आता उद्याचा एकच दिवस, त्याच्यानंतर परवा समाधी सोहळा, त्याच्या आत उद्याच्या दिवशी आज ह्या काशी विश्वेश्वर महाराजांचं दर्शन आपण पाहिलं. उद्या मणिकर्णिकेवरती गुरुवर्यांचं दर्शन, त्याच्यानंतर रामानंद स्वामींचं दर्शन, तीर्थयात्रा संपवून ही सर्व मंडळी पंढरपूरला जाऊन भगवान पंढरीश परमात्म्यानं स्वतः त्यांचा मावंद्याचा कार्यक्रम करावा आणि सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा सगळ्या पंढरपुरामध्ये त्यांनी फिरावं. हा सगळा चमत्कार आणि त्यानंतर ज्ञानोबरायांचं त्या भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणं, हा सगळा भाग आपण उद्या पाहणार आहोत. पण उद्या दुपारच्या वेळेमध्ये एक धर्मसभा आपल्याकडे असल्यामुळे आपण सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये ही कथा करणार आहोत आणि तदनंतर भोजन आणि दुपारी 3 ते 5 ती धर्मसभा आणि सायंकाळी उद्या हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रातस्मरणीय भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचं सायंकाळी 8 ते 10 असं कीर्तन आहे. आणि आज ही कथा संपल्याच्या नंतर हरिपाठ, तदनंतर भोजन प्रसाद आणि त्यानंतर 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण भागवताचार्य नरेश महाराज ठाकूर यांचं कीर्तन. या कथेकरता आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे नंदू महाराज भागवताचार्य आहेत. अत्यंत गोड आवाज आहे आणि आपल्याला काल 2 दिवसात जे कथेमध्ये जो रंग भरला गेला ते केवळ नंदू महाराजांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. आपले विद्यार्थीच आहेत दीपक महाराज पवार, अत्यंत सुंदर विद्यार्थी आहे. 8 तास पेटीची प्रॅक्टिस करतो. आपल्याला 1 तास बसायचं म्हटलं की मांडी उघडावी लागते. 8 तास प्रॅक्टिस करतो. एवढं छान गायन आहे. पवन सुपलकर आपले विद्यार्थी आहेत. गायनाचा अत्यंत उत्कृष्ट अशी रियाज चालू आहे. सध्या परीक्षेची पण तयारी चालू आहे. पण हे करता करता त्या बुवाची तारेवरची कसरत असते. म्हणजे माझ्या बरोबरही फिरावं लागतं. धर्मशाळेत काही काम असले की मी फक्त फोन केला की लगेच काम. असं अतिशय गोड व्यक्तिमत्व. भागवताचार्यांना आपण गेले 2 वर्ष ऐकलेलंच आहे.
आणि हा त्यांचाच खटाटोप आहे सगळा. आज मी तुम्हाला इथे बसून बोलताना जे दिसतोय हा केवळ त्यांचा खटाटोप आहे. आणि आवर्जून आज आमचे आलेले केदारेश्वर माऊली, काही जण फक्त भेट द्यायची म्हणून येतात हो, 2 मिनिट भेट देतात आणि लगेच निघून जातात. पण माऊलींनी पूर्ण वेळ इथे दिलाय, त्याबद्दल धन्यवाद. अंकुश सातपुते अत्यंत उत्कृष्ट वादक आहे, आपला विद्यार्थी सध्या गावी असतो. देवीदास आपला म्हणजे माझा नाही, आपला म्हणजे देवीदास धर्मशाळेचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी कुणाचा गुरु नाही, मी कुणाचा अजिबात गुरु होऊ शकत नाही, कारण माझ्यात ती योग्यता नाहीये. मी सेवक आहे, मी सगळ्यांचा सेवक आहे आणि मला सेवक म्हणूनच राहायचं. काल अमृत महाराजांनी फार छान कीर्तनामधून सांगितलं, दास, मला दास. आणि आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने हे माझं जे बोलणं आहे ते आपण गोड केलं आईच्या हृदयाने, त्याबद्दल तुमचेही सर्वांचे धन्यवाद. आणि आजची ही कथा आपण या कथेला इथेच पूर्ण विराम देतो.